फ्लुइड मेकॅनिक्स अँड मशिनरी मधला आपण पुढचा प्रॉब्लेम बघतोय सिंपल युट्यूब मॅनोमीटर मध्ये. आता सिंपल युट्यूब मॅनोमीटर म्हटलं की आपल्याला इथं काय करायचं, एक सर्कल ड्रॉ करायचंय पाईप साठी आणि या पाईपला हा मॅनोमीटर म्हणजे हा युट्यूब मॅनोमीटर आपण अटॅच करून दाखवायचा आहे. आता याच्यामध्ये दोन केसेस आहेत, एक तर गेज प्रेशर आहे किंवा एक तर व्हॅक्यूम प्रेशर आहे. त्या प्रॉब्लेम मध्ये बघायचं कुठं व्हॅक्यूम प्रेशर दिलंय का, तर या ठिकाणी दिलंय फाइंड व्हॅक्यूम प्रेशर. तर इथं पण दिलंय हॅव्हिंग व्हॅक्यूम प्रेशर. अशा वेळेला मर्क्युरी लेवल लेफ्ट लिम मध्ये दाखवायचे, राईट लिम मध्ये मर्क्युरी लेवल दाखवायची नाही. डेटम लाईनच्या वरती कोणतीही मर्क्युरी लेवल किंवा लिक्विड लेवल नसते. तर मॅनोमीटर मधलं लिक्विड ह्या लाईननं दाखवलेलं आहे आणि पाईप मधलं जे लिक्विड आहे ते ह्या डॉटेड लाईननं दाखवलंय. पाईप मधलं जे लिक्विड आहे ते आहे रो 1 किंवा आपण त्याला म्हणणार S1. रो याचा अर्थ डेन्सिटी, एस याचा अर्थ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. तसंच मॅनोमीटर मधलं जे लिक्विड आहे त्याला आपण दाखवलंय रो 2 आणि S2. आता याच्यामध्ये लेफ्ट लिम मध्ये जी लेवल आहे लिक्विडची, मॅनोमीटर मधलं लिक्विड, त्याला आपण दाखवले H2 न आणि सेंटर ऑफ पाईप आहे तिथनं ही लेवल दाखवली H1 न. पाईप मधलं प्रेशर आहे ते आहे P. आपल्याला तिथं कोणत्या कोणत्या व्हॅल्यू दिल्यात ह्यासाठी आपण प्रॉब्लेम बघूया आणि कोणत्या व्हॅल्यू काढायच्यात ह्यासाठी पण प्रॉब्लेम बघूया. ए सिंपल युट्यूब मॅनोमीटर कंटेनिंग मर्क्युरी, याचा अर्थ या मॅनोमीटर मध्ये मर्क्युरी आहे. मर्क्युरी याचा अर्थ आपल्याला इथं S2 ची व्हॅल्यू दिलेली आहे 13.6. हॅव्हिंग व्हॅक्यूम प्रेशर इज फ्लोईंग. आता व्हॅक्यूम प्रेशर याचा अर्थ आपण इथं दाखवलंय की मर्क्युरी लेवल कशा प्रकारे आहे, डेटम लाईनच्या कोणत्या साईडला, लेफ्ट लिम किंवा राईट लिम मध्ये कशा प्रकारे आहे हे आपण दाखवलंय. द आउटर एंड ऑफ मॅनोमीटर इज ओपन टू ऍटमॉस्फिअर. आउटर एंड कोणतं आहे तर हे एंड ऍटमॉस्फिअरला ओपन आहे. फाइंड द व्हॅक्यूम प्रेशर इन द पाईप. तर ही पी ची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला फाइंड आउट करायची. इफ द डिफरन्स ऑफ मर्क्युरी लेवल इन टू लिम्स. आता मर्क्युरी लेवल लेफ्ट लिम मध्ये हित आहे आणि राईट लिम मध्ये हित आहे. ह्या दोघांच्या मधला डिफरन्स H2 न दाखवलेला आहे, तो आहे 45 सेंटीमीटर. तर H2 ची व्हॅल्यू आहे 45 सेंटीमीटर. मीटर मध्ये कन्वर्ट करायला त्याला 10⁻² न मल्टिप्लाय करा किंवा 100 न भागा. आन्सर मिळेल 0.45 मीटर. अँड हाईट ऑफ द फ्लुइड इन लेफ्ट फ्रॉम सेंटर ऑफ पाईप. तर इथं लेफ्ट मध्ये सेंटर ऑफ पाईप पासून खाली किती आहे 20 सेंटीमीटर बिलो. तर इथून खाली आहे 20 सेंटीमीटर बिलो. म्हणजे H1 ची व्हॅल्यू दिली 20 सेंटीमीटर. मीटर मध्ये कन्वर्ट करायला 10⁻² न मल्टिप्लाय करा किंवा ह्याला 100 न भागा. आन्सर मिळेल 0.2 मीटर. फॉर सेम प्रॉब्लेम फाइंड प्रेशर हेड. आता आपण ह्याच प्रॉब्लेम साठी प्रेशर हेड फाइंड आउट करणार आणि बघणार किती येत आहे. तर आपल्याला दोन्ही व्हॅल्यू काढायच्या आहेत, एक म्हणजे प्रेशर आणि दुसरा म्हणजे प्रेशर हेड. तर आपण एक छोटीशी इथं डॉटेड लाईन इथं काढतोय, म्हणजे या डेटम लाईनच्या वरतीच आपण प्रेशर घेणार आहोत. आता इथून ह्या साईडला जे काय प्रेशर आहे ते सगळं लेफ्ट साईडचं प्रेशर असेल, इथून ह्या साईडला राईट साईडचं प्रेशर असेल. तर आपण पहिल्यांदा प्रेशर फाइंड आउट करूया. प्रेशर फाइंड आउट करण्यासाठी एकच फॉर्म्युला आहे, P इज इक्वल टू रो जी एच. माझी जी फॉर्म्युलांची लिस्ट आहे फ्लुइड मेकॅनिक्सच्या प्लेलिस्ट मध्ये, ती एकदा बघून घ्या. तर ह्यात पहिल्यांदा आपल्याला डेन्सिटी काढावी लागते. डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे रो इज इक्वल टू S इंटू 1000. मग रो 1 काढायचा असेल तर इथं S1 घ्यावा लागतो. मग S1 किती 0.8. आन्सर मिळेल 800. तसंच आता रो 2 चा फॉर्म्युला काय तयार होईल, S2 इंटू 1000. रो 1 ला S1, रो 2 ला S2. S2 ची व्हॅल्यू टाका 13.6. आन्सर मिळेल 13600. आता आपल्याला काय करायचंय तर प्रेशर ऍट लेफ्ट साइड इज इक्वल टू राईट साइड. लेफ्ट साइड म्हणजे ह्या साइडचं लेफ्ट साइड आणि ह्या साइडचं राईट साइड प्रेशर आहे. तर बघा ह्या लेफ्ट साइडला पाईप मधलं प्रेशर असेल P. आता या हाईट साठी आपण फॉर्म्युला यूज करणार P इज इक्वल टू रो जी एच. तर इथं वापरणार रो जी एच. आता इथं बघूया रो कोणता आहे, तर ह्या लिक्विडला आपण म्हणले रो 1 म्हणून याला म्हणलं रो 1. ह्या हाईटला आपण नाव दिले H1 म्हणून हा झाला H1. म्हणजे या हाईट साठी प्रेशर असेल रो 1 जी H1. सेम या हाईट साठी फॉर्म्युला वापरणार आहे रो जी एच. आता इथं रो कोणता आहे तर बघा ह्या लिक्विडला नाव दिले आपण रो 2 म्हणून इथं आला रो 2. ह्या लिक्विडची जी हाईट आहे त्याला नाव दिले H2 म्हणून हा झाला H2.
आता आपल्याकडं पी रो जी एच ह्यामध्ये रो 1 H1 रो 2 H2 या सगळ्या व्हॅल्यूज आहेत. रो 1 ची व्हॅल्यू इथं आहे, रो 2 ची व्हॅल्यू इथं आहे, H1 ची व्हॅल्यू इथं आहे, H2 ची व्हॅल्यू इथं आहे. म्हणजे रो 1 H1 रो 2 H2 सगळ्या व्हॅल्यू आपल्याकडे आहेत. जी ची व्हॅल्यू 9.81 कन्सिडर होणार. फक्त पी माहित नाही. आता या सगळ्या व्हॅल्यूज टाकून घ्या. ह्या व्हॅल्यूज टाका इक्वल टू 0 असं लिहा. बऱ्याचदा मुलं इथं इक्वल टू 0 करतात, ते चुकीचं आहे. इथं इक्वल टू साईन येत नाही. इक्वल टू साईनच्या बरोबर ह्या ठिकाणीच इक्वल साईन येणार, इक्वल टू 0. आता या सगळ्याचं आन्सर आपल्याला मिळते 61.60 इंटू 10⁻³ ही व्हॅल्यू ह्या साईडला घेतल्यावर काय होईल, मायनस होणार. आणि पी चं प्रेशरचे युनिट आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. मायनस साईन हे दाखवतं की ह्याच्यामध्ये जे प्रेशर आहे ते व्हॅक्युम प्रेशर आहे. निगेटिव्ह प्रेशर म्हणजे व्हॅक्युम प्रेशर. आता आपल्याला इथं फाइंड आउट करायचं आहे प्रेशर हेड. प्रेशर हेड साठी आपण काय करणार, पुन्हा एकदा फॉर्म्युला वापरणार, P इज इक्वल टू रो जी एच. इथं एच याचा अर्थ प्रेशर हेड. इथं रो 1 नाही, रो आहे हे लक्षात ठेवा. रो म्हणजे डेन्सिटी ऑफ वॉटर, डेन्सिटी ऑफ स्टँडर्ड लिक्विड. ह्या फॉर्म्युल्यामध्ये रो जी आहे हा एच ला मल्टिप्लाय आहे, तो ह्या साईडला गेल्यावर काय होईल, पी ला डिवाइड होईल. म्हणजे पी डिवायडेड बाय रो जी. रो ची व्हॅल्यू म्हणजे डेन्सिटी ऑफ वॉटर आहे 1000, जी ची व्हॅल्यू आहे 9.81, पी ची व्हॅल्यू आहे 61.60 इंटू 10⁻³ आन्सर मिळेल -6.279 मीटर ऑफ वॉटर. कॅल्क्युलेटरवर हे कसं टाकणार, 61.60 इंटू E3. E3 म्हणजे कॅल्क्युलेटर मध्ये टाकायचं EXP. EXP कुठे येते बघा, प्रेस करा, त्यानंतर 3 प्रेस करा, तर तुम्हाला स्क्रीनवर दिसेल E3 भागिले 1000 भागिले 9.81. इथं मल्टिप्लाय दिसते पण ऍक्च्युली आपण भागिले घेणार. तुम्हाला हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं असेल तर काय करावं लागेल, भागिले नंतर इथं ब्रॅकेट आणि इथं ब्रॅकेट टाकावं लागेल, मग हे भागिलेचं इथं गुणिले होऊ शकतं. आता नेक्स्ट आहे आपल्याला एच फाइंड आउट करायचा आहे. एच फाइंड आउट करायला इथं आपण हा फॉर्म्युला यूज केला, पण कधी कधी प्रेशर न विचारता डायरेक्ट एच विचारतात. त्यासाठी आपण डायरेक्ट हा फॉर्म्युला यूज करू शकतो. कसा तो बघूया. तर या पाईप साठीच असलेलं प्रेशर पी जरी असेल तर ह्या पाईप मध्ये तयार होणार प्रेशर हेड ते आपण एच कन्सिडर करणार आहोत. ह्या हाईट साठी प्रेशर हेड असेल S1H1, ह्या हाईट साठी असेल S2H2. हे झालं लेफ्ट साईडचं प्रेशर. राईट साईडला ऍटमॉस्फिअरला ओपन आहे त्यामुळे इक्वल टू 0. इथं मग इक्वल टू 0 काय तर राईट साईडला काहीच नाही, त्यामुळे इक्वल टू 0. आता S1 H1 S2 आणि H2 ह्याच्या व्हॅल्यू इथं दिल्यात. S1 S2 H1 H2 ह्या व्हॅल्यूज इथं टाका, तुम्हाला आन्सर मिळेल 6.28. आता 6.28 ह्या साईडला घेतल्यावर काय होतील, मायनस, म्हणून -6.28 हे झालं आन्सर. हे दोन्ही आन्सर तुम्हाला सेमच दिसतील. 6.279 म्हणजे 6.28. तर या प्रकारचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून बघा.